शास्त्रीनगर नंबर 1 मधील ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत। या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केलाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। या संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगर वासियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। तर माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे। शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे। येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले। मात्र भूखंडच आता भूमाफियांनी गुळंकृत करायला सुरुवात केली आहे। तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे। या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झालाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकवल्यात। आरोग्य केंद्रांच्या जागेवर गाळे बांधण्यात आलेत, तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झालाय। धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रारी करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नाही। माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे। निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही, परंतु आताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो। पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये 3-4 गाळे करण्याचं काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब करावायची होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही। तरीसुद्धा निश्चितच आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत की अशा प्रकारची प्रवृत्ती अशा भागामध्ये सरकारी जागेवरती या ठिकाणी सार्वजनिक हिताचं काम होत असताना सार्वजनिक हित बाजूला ठेवून स्वहिताच्या कामासाठी जर कोणी अशा प्रकारे काम करत असेल तर त्यांच्यावरती त्या बांधकामावर कारवाई आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कडक कार्यवाही व्हावी अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सोमवारी मंगळवारी करणार आहोत। तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे प्रमुख, सहाय्यक आयुक्त या सर्वांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यात, तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता त्या ठिकाणी 3 गाळे आज तयार दिसत आहेत। भविष्यात गाळे करण्याची त्यांची तयारी आहे। तर या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे, झालेलं बांधकाम तोडलं पाहिजे आणि ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे 38व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले।
हा विशेष सोहळा शनिवारी 23 नोव्हेंबर 2024 ते सोमवार 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे। या कार्यक्रमांची सुरुवात शनिवारी सकाळी 9:30 वाजता प्रसाद लाडू वाटप सोहळ्यानं होणार आहे। सोमवारी सकाळी 10 वाजता साईबाबा पादुकांची भव्य पालखी मिरवणूक तसंच गायन, भजन आणि कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांची पर्वणी असेल। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीस अभिवादन करून आदी विविध धार्मिक विधी। यावेळी स्वर्गीय बळीराम वासुदेव नेवाळकर यांना विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। सर्व साई भक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन श्री साईनाथ सेवा समितीनं केलं आहे। श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिन असून दिनांक 23 ते 25 नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे। साधारण आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नेवाळकर हे सातत्याने 38 वर्ष या सर्व मंदिराची देखभाल करत होते। त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्या विना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत। आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून यांच्या माध्यमातून आता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत। साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ 4 ते 5 भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात। आम्ही इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो। 23 तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी 8 वाजता सुरू होणार असून 25 नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत। या दत्तयागासाठी साधारण 15 ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत। त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरातून जवळजवळ साधारण 3च्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साई भक्त या पालखीमध्ये असतात। साधारण 2 ते 3च्या दरम्यान पालखी आपली संपूर्णपणे इथे रिटर्न येते, म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पुन्हा येते। ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते, तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते। अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्रा कळवा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागले। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया काल पार पडली आहे। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे। यामध्ये आव्हाड यांनी तिघांचे आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याचं आव्हाड यांनी पोस्ट टाकली आहे। आव्हाड यांच्या या एक्स पोस्टमुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे याबाबत आता राजकीय तर्कवितर्के लावलं जात आहेत। गेल्या 3 टर्मपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याचा पठ्ठा असा उल्लेख करार करत त्यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीनं प्रतिष्ठेची केली होती। कळवा मुंब्रा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघाचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे करतात। त्यामुळे नजीब मुल्ला यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात आणि विशेष करून कळवा या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती। एकनाथ शिंदेना काढूनच टाकणार होती तर माझ्या त्याला वाईट वाटतं। बरे त्यांनी मला मदत नाही केली, त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला, त्यांनी 5 वर्षात एकदाही मदत नाही केली, सगळं करत
किती नाही म्हटलं तरी आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री, बरं वाटतं ना. बाकीचं वैर सोडून द्या. किंवा अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, चलत आहे. मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो, ही सन्मानाची मानाची बात. जर उघडपणाने बीजेपीवर म्हणत असतील मुख्यमंत्री झोप देणार नाही, याचा अर्थ बीजेपीचा कुठे काहीतरी प्लॅन झालाय. त्यांच्या शेजारचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या शेजारचे काय सांगतो पवार साहेबांच्या मनात आलं का जिथे तुम्ही मुख्यमंत्री पदाची सर मला नाही घ्यायची, सांगू शकतो. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत. विधानसभा निवडणुकीचा मतदान काल पार पडलं. ठाण्यात 6 वाजेपर्यंत 60% मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. मतदान पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता राज्यात लागली आहे. कोणत्या पक्षाचे आमदार निवडून येतील, कोणत्या पक्षाची सरकार सत्ता स्थापन करेल, यावर सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडून ईव्हीएम रूमसमोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त लागलाय. 60 तास ईव्हीएम रूमसमोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा बंदोबस्त राहणार आहे. यावेळी पोलिसांसोबत पक्षाच्या कार्यकर्त्यांना ईव्हीएम रूममध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड किंवा गडबड करता येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तासोबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. ईव्हीएम रूममध्ये 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. या कॅमेऱ्यांवर निवडणूक आयोग आणि पोलीस कंट्रोल रूम लक्ष ठेवून आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून लागण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ईव्हीएम व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आलाय. त्यासाठी राज्यात एकूण 2,26,724 बॅलेट युनिट, 1,26,911 CUs आणि 1,37,118 व्हीव्हीपॅट यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे. आणि त्याच्या भोवती 3 लेअरची पोलिसांचा बंदोबस्त आहे. 2 लेअर CRPF आणि नंतर शेवटच्या लेअरमध्ये आपले स्थानिक पोलीस लेवलचे कर्मचारी अधिकारी आहेत. सर, काउंटिंगच्या दिवशी कशा प्रकारे संपूर्ण नियोजन असणार आहे? आपण काउंटिंगसाठी आतमध्ये 14 टेबल हे EVM काउंटिंगसाठी ठेवलेले आहेत. 3 टेबल ही आहेत ते पोस्टल बॅलेटसाठी आहेत. 1 टेबल हे ETPBSसाठी आहे आणि याच्या पलीकडे टॅब्युलेशन कॉम्प्युटरवरती टॅब्युलेशन करण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. तसंच ऑब्झर्वर, RO आणि ARO यांची पण तिथे अरेंजमेंट केलेली आहे. हमाल जे असतील काउंटिंगच्या दिवशी जेव्हा सकाळी स्ट्रॉंग रूम उघडली जाईल त्यानंतर हमालाद्वारे वाहतूक करून सर्वात पहिले 8 वाजेपर्यंत जेवढी काही आपल्याकडे पोस्टल बॅलेट पेपर्स आलेले असतील त्यांचं काउंटिंग सुरू करणार. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी 8:30 वाजता आपण EVM स्ट्रॉंग रूम उघडून त्याच्यातून EVM बाहेर काढणार आणि त्याचं काउंटिंग सुरू करणार आहोत.